विद्यार्थी मित्रांनो, संस्कृती क्लासेसच्या आपल्या ऑनलाईन बोर्डामध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. आजचा आपला टॉपिक क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, मॅथमॅटिक्स 1 म्हणजे अल्जेब्राचा आपण बघत आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आतापर्यंत आपण एक्सरसाइज 2.1 मध्ये आपण क्वेश्चन फर्स्ट आणि क्वेश्चन सेकंड कंप्लीट केलेला होता. आणि आता आपण बोलूया आपल्या क्वेश्चन थर्ड कडे. बघा क्वेश्चन थर्ड काय दिलाय तुम्हाला. क्वेश्चन थर्ड म्हटलंय राइट द फॉलोइंग इक्वेशंस इन द फॉर्म. ओके, राइट द फॉलोइंग इक्वेशंस. Write the following equations in the form. कोणत्या फॉर्म मध्ये? in the form ax square plus bx plus c is equals to 0. म्हणजे जो जनरल फॉर्म आहे आपला कसला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा त्याच्या फॉर्म मध्ये लिहायचा आहे. आणि पुढे म्हटलंय then write the values of a b c for each equation. काय म्हटलं बघा, then write the values of a b and c for each equation. ओके, मग अतिशय सोपं आहे. बघा याच्यामध्ये पहिले तुम्हाला दिले, बघा तुम्हाला एक्सप्लेन करतो. पहिलं दिलंय 2y = 10 - y2. 2y = 10 - y2. ओके, ही इक्वेशन दिली. मग सांगितलं काय, राइट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म. कोणत्या फॉर्म मध्ये? ax square plus bx plus c is equal to 0. आता इथे y दिलाय, मग याला ax square च्या फॉर्म मध्ये लिहायचं का? नाही तर ay square plus by plus c is equal to 0. जो स्टँडर्ड फॉर्म आहे. स्टँडर्ड फॉर्म काय आपला? अगोदर त्याच्यावरती डिग्री 2 आहे, नंतर डिग्री 1 आणि पुढे डिग्री नाहीये, म्हणजे व्हेरिएबल असतो नाही. ओके, लक्षात घ्या. मग याला त्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. मग कसं आहे याला लिहायचं म्हटलं तर y2 अगोदर येईल. मग बघा हा y2 मी इकडे घेऊन गेलो, -y2 इकडे तर काय झालं बघा, हा 2y = 10 - y2. ओके, हा -y2 याला इकडे घेऊन गेलो, तो झाला +y2. ओके, हा झाला तुमचा y2. ओके, त्याच्यानंतर हा तुमचा 2y होता ऑलरेडी, तो प्लस आहे. हा इथे बघा हा तुमचा +10 इकडे जाताना तो झाला -10. हे सगळीकडे घेऊन गेलो, इथे काय राहिला तुमचा, तर तो राहिला 0. म्हणजे हे आलं तुमच्या फॉर्म मध्ये. कोणत्या फॉर्म मध्ये? ax square plus bx plus c. बघा पहिल्याची डिग्री 2, दुसऱ्याची 1 आणि इकडे व्हेरिएबल नाही. या फॉर्म मध्ये आलं. तर ह्या फॉर्म मध्ये आल्यानंतर काय करायचं सांगितलंय, then write the values of a b and c. मग डायरेक्ट व्हॅल्यू लिहायच्या. बघा काय दिलंय, y2 बघा इथे काय असतो तुमचा a असतो, इथे तुमचा b असतो, इथे c असतो. मग a ची व्हॅल्यू काय इथे दिलेली म्हणजे ती काय 1 आहे. ओके, नंतर b ची व्हॅल्यू काय इथे 2 आहे, c ची व्हॅल्यू काय इथे -10 आहे. ओके, अशा प्रकारे उत्तर. परंतु लिहिताना याला आपल्याला व्यवस्थित लिहायचं आहे. ओके, लिहिताना त्याला व्यवस्थित लिहायचं आहे. बघा कशा प्रकारे लिहिणार, अतिशय सोपं आहे. therefore ही व्हॅल्यू इकडे आणली आपण, आन्सर मध्ये लिहितो आपण. हा काय तुमचा 2y = 10 - y2. therefore याला लिहिता येणार y2 plus 2y -10 = 0. ओके, हा तुम्ही स्टँडर्ड फॉर्म याचा लिहिलेला आहे. आता आपल्याला काय लिहायचे, a b आणि c च्या तुमच्या व्हॅल्यूज लिहायच्या आहेत. मग त्या कशा लिहिणार, तर हे जे इक्वेशन आहे याला आपल्या जनरल इक्वेशन सोबत किंवा स्टँडर्ड फॉर्म सोबत आपल्याला काय करायला लागेल, कंपेअर करायला लागणार आहे. मग म्हणणार कंपेअरिंग, बघा म्हणणार कंपेअरिंग द अबोव इक्वेशन विथ कशासोबत, विथ स्टँडर्ड फॉर्म ay² plus by plus c is equals to 0. we get, बघा याला जर आपण कंपेअर केलं ay² plus by plus c. आता इथे आपण ay इथे सांगितलंय सर, पण तुम्ही परत म्हणणार ax² इथे तुम्ही ay काय लिहिला, तर दिलेल्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल काय तुमचा y, म्हणून आपण ते y घेतो. x असता x घेतला असता, m असता m घेतला असता. ओके, तर बघा मग आता याला कंपेअर केलं. बघा a च्या ठिकाणी काय आहे 1, म्हणून काय लिहिणार a = 1. b च्या ठिकाणी काय 2, b =
इक्वल्स टू 2. c च्या ठिकाणी काय -10. c इज इक्वल्स टू -10 आणि हेच आपल्याला पाहिजे होतं. अतिशय सोपं आहे बघा. त्याच्यानंतर पुढे सेकंड दिले तुम्हाला, त्याला थोडंसं वरती लिहितो मी. a इज इक्वल्स टू 1, b इज इक्वल्स टू 2 and c इज इक्वल्स टू -8. ओके, अशा प्रकारे झालं. आता जे आहे तुमचं बघा सेकंड नंबरचं. ओके, हे तुमचं इथे सम. ओके, सेकंड नंबर काय दिलं, सेकंड इक्वेशन दिले तुम्हाला x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर, काय दिलं बघा, x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 2x + 3. काय दिलाय 2x + 3. याला पण तुम्हाला काय करायचं, जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला आणायचं आहे. मग कसं करणार, ठीक आहे, इथे आपल्याला पुन्हा जागा, त्याला इथेच लिहूया. काय दिलं बघा सेकंड इक्वेशन तुमचं, x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 2x + 3. 2x + 3 दिलाय. बघा अतिशय सोपं आहे, काही याचं अवघड नाही. कसं करणार बघा, याचा जर आपण स्क्वेअर करून घेतला, मग स्क्वेअर कसा करणार, a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. मग a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला बघा, a - b काय घेतो आपण, तर हा काय x - 1 दिलाय, मग त्याचा ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, a - b चा a² - 2ab + b². ओके, हा फॉर्म्युला आपल्याला लर्न आहे. फॉर्म्युला लर्न नसेल तर काय करायचं बघा, हा a - b दोन वेळेस स्क्वेअर, सॉरी स्क्वेअर दिलाय म्हणून दोन वेळेस असं मल्टिप्लिकेशन करायचं. आणि याचं मल्टिप्लिकेशन तर आपल्याला ह्या a ने अगोदर ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे काय a * a - b, परत ह्या -b ने परत मल्टिप्लाय करायचं ह्या पूर्ण ब्रॅकेटला b * a - b. मल्टिप्लिकेशन केलं तर a * a² a * b ab आणि हा मायनस. ओके, इथे परत तेच -b * a - ab आणि -b * b b². हा आला तुमचा a². दोन वेळेस a दिलाय, दोघं मायनस म्हणून आला -2ab + b². असं आपण आठवीमध्ये बघितलेलं होतं. ओके, म्हणजे हा तुमचा फॉर्म्युला लर्न नसला तरी सुद्धा तुम्हाला करता येईल, पण तो हा सिंपल फॉर्म्युला आहे. ओके, तर बघा मग आता a - b ब्रॅकेट स्क्वेअर दिलाय, मग a² - 2ab + b². म्हणजे याला लिहिताना काय लिहू शकतो आपण बघा, देअरफॉर याला लिहू शकतो x² मायनस बघा a² दिलाय, a च्या ठिकाणी काय होता x, त्याचा स्क्वेअर घेतला, पुढे काय म्हणताय -2 ab, a च्या ठिकाणी काय x, b च्या ठिकाणी काय 1. ओके, b च्या ठिकाणी काय 1, मग 1 ला आपण लिहत नाही. परत पुढे +b b चा स्क्वेअर, b म्हणजे काय 1, 1 चा स्क्वेअर काय तो 1 आणि हा इज इक्वल्स टू आला तुमचा 2x + 3. ओके, तुम्हाला एकदम मी सिंपल एक्सप्लेनेशन करून देतोय, लेंदी होईल व्हिडिओ पण तुम्हाला लक्षात राहील. ओके, पण देअरफॉर पुढे काय हा x² - 2x + 1 इज इक्वल्स टू 2x + 3. आता आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये आणायचं आहे, ax² + bx + c. ओके, इकडे आपल्याला 0 पाहिजे राईट हँड साइडला, म्हणून ह्या सगळ्याच्या सगळ्यांना इकडे घेऊन यायचं बघा. हा x² - 2x + 1. ओके, हा +2x इकडे येताना काय झाला -2x, हा +3 इकडे येताना काय झाला -3, मग इकडे काय राहिला 0. ओके, पण देअरफॉर हा x² ॲज इट इज, हा -2x आणि -2x दोन वेळेस मायनस म्हणजे काय येतो -4x. हा 1 आणि -3, 1 -3 -2 इज इक्वल्स टू 0. हे झालं तुमचं इक्वेशन. ओके, हे झालं तुमचं स्टँडर्ड फॉर्म x² - 4x - 2 इज इक्वल्स टू 0. मग हे झालं, याच्यानंतर काय करणार, comparing the above equation with, आता याच्यात व्हेरिएबल काय x, म्हणून काय म्हणणार with ax² + bx + c इज इक्वल्स टू 0. we get काय मिळते आपल्याला, a इज इक्वल्स टू 1 दिलेलं नाही म्हणजे काय तो 1, b इज इक्वल्स टू -4 आणि c इज इक्वल्स टू -2. ओके, अशा प्रकारे हे तुम्हाला आन्सर इथे मिळालेलं आहे. अशा प्रकारे तुमचे तिसऱ्यातले दोन प्रॉब्लेम तुमचे झालेले आहेत. ओके, लिहून घेत चला.
तर आता आपण बघूया थर्ड फोर्थ. ही जी प्रॅक्टिस सेट आहे ती आपल्याला इथे संपवायची आहे. बघा पुढचं दिलंय x² + 5x थर्ड नंबर दिलाय बघा. x² + 5x मायनस इंटू ब्रॅकेट 3 - x. ओके, अतिशय सिंपल आहे, काही याच्यामध्ये अवघड नाही. याला सॉल्व करताना हा आहे तुमचा x² + 5x मायनसच्या साइनने आतमध्ये मल्टिप्लाय करा. हा काय ब्रॅकेट ओपन करू तर काय होईल, हा होईल +3 चा होईल -3 आणि मायनस मायनस हा होईल +x. ओके, ब्रॅकेटची काही गरज नाही. आता इकडे आपल्याला 0 पाहिजे राईट हँड साइडला, म्हणून ह्या सगळ्या टर्म आपण इकडे घेऊन जाऊया. म्हणून काय हा देअरफॉर x² हा +5x. ओके, हा +x इकडे येताना काय होईल -x. हा -3 इकडे येताना काय होईल +3 इकडे काय राहिलं मग 0. देअरफॉर x² 5x - x 4x, मोठ्या नंबरचा साइड 4x आणि हा झाला तुमचा +3 0. ओके, अशा प्रकारे हे आलं तुमचं थर्ड इक्वेशन x² + 4x + 3 0. मग परत त्याला कंपेअर करायचं. मग काय म्हणणार, कंपेअरिंग अबोव इक्वेशन विथ कशासोबत, हा काय दिला तुमचा x², x मध्ये दिले व्हेरिएबल म्हणून म्हणणार x² + bx + c 0. वी गेट, मग काय मिळेल आपल्याला, a काय इथे दिलेला नाही म्हणजे तो 1 आहे. मग तुम्ही म्हणणार सर प्रत्येक ठिकाणी असं काही नसतं, काही इथे येऊ शकतो. आता आपले पैसे जसली तुमचे 3 क्वेश्चन मध्ये तो 1 आलेला आहे, b आला इथे 4, c आला आहे 3. अशा प्रकारे हे तुमचं झालं आन्सर. ओके, आता बघूया आपण 4. ओके, अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये अवघड असं नाही. बघा 4 काय दिलाय तुम्हाला, 4 दिलाय 3m² = 2m² - 9. काय दिलाय 3m² = 2m² - 9. चेक करून घेऊ द्या. 3m² = 2m² - 9. ओके, मग याला कसं लिहू शकतो आपण, ह्या टर्म इकडे येतील. ओके, ह्या ज्या टर्म इकडे 0 पाहिजे ह्या टर्म सगळ्या इकडे येतील. मग काय होईल, 3m² ॲज इट इज, हा +2m² इकडे येताना -2m², हा -9 इकडे येताना +9 0. ओके, आता बघा मग देअरफॉर हा काय तुमचा 3 - 2 1 म्हणजे काय आला m². ओके, +9 0. ओके, झालं. मग आता बघा पण इथे काय दिलं m², मधली टर्म इथे दिली का, जो व्हेरिएबल इथे पॉवर 2 दिली आहे त्याचा व्हेरिएबलची पॉवर 2 दिली आहे तो आपल्याला दिलेला आहे. ओके, परंतु तो मधला असतो म्हणजे हा जो आहे आपला बघा x² + bx + c, x² + bx + c. आता इथे ही टर्म दिली आहे आणि ही टर्म दिली आहे, मधली टर्म दिलेली नाही. मग ज्यावेळेस अशी मधली टर्म दिलेली नसते त्यावेळेस आपण तिथे काय कन्सिडर करतो 0. बघा काय करतो, मी लिहितो देअरफॉर m² + 0m + 9 0. ही टर्म मी ऍड केली काय, नाही ऍड केली काय, कारण 0 * m 0 आणि याच्यामध्ये 0 ऍड झाला काय असणार, तीच टर्म तुमची असणार आहे. म्हणून जी टर्म तुम्हाला दिलेली नाहीये फक्त पहिल्या टर्मला लिहायचं नाही, कारण डेफिनेशन मध्ये काय होतं तर a ची व्हॅल्यू आपली 0 नकोय. जर पहिली टर्म जर तुमची 0 आली तर क्वाड्रॅटिक इक्वेशन तुमचं राहणार नाही. म्हणून आता इथे मधली टर्म दिलेली नाही म्हणून आपण इथे काय केलं आहे 0 केलेला आहे. मग याला कंपेअर केलं, मग म्हटलं याला कंपेअरिंग अबोव इक्वेशन विथ, आता m दिला म्हणून काय म्हणणार am² + bm + c 0. we get a ची व्हॅल्यू काय इथे दिलेली म्हणजे 1, a = 1, b इथे काय आहे 0. ओके, c = 9. अशा प्रकारे तुमचं थर्ड आणि फोर्थ सुद्धा इथे झालेलं आहे. ओके, m² + 0m + 9. आता बघूया आपण फिफ्थ नंबर. ओके, आता बघतो आपण फिफ्थ, लिहून घ्या. आता बघूया आपण तुमचा फिफ्थ. ओके, फिफ्थ नंबर तुम्हाला दिलेला आहे
p into 3 plus 6p आइला p into 3 plus 6p is equals to minus 5 is equals to minus 5. ओके, अतिशय सिंपल आहे, काही याच्यामध्ये अवघड असं नाही. ओके, परत लिहायला लागेल. ओके, पुसून टाकतो, गोंधळ व्हायला नको, ऐकत आपण पुसून टाकतो. ठीक आहे, थोडा वेळ जाईल पण तुमचा गोंधळ होणार नाही. बघा आता दिलाय p into 3 plus 6p is equals to minus 5. मग याला तुम्हाला सॉल्व करायचं आहे. ओके, मग या p ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, p into 3 3p. ओके, प्लस 6p into p, हा 6p into p काय झालं, p into p p स्क्वेअर म्हणजे काय लिहिले प्लस 6p स्क्वेअर. ओके, इज इक्वल्स टू मायनस 5. आणि स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं म्हणून आपण हा स्क्वेअर वाला अगोदर लिहितो, म्हणून इथे 6p स्क्वेअर हा प्लस 3p हा इज इक्वल्स टू जे लिहिलेले आरएचएस मध्ये काय दिलं तुम्हाला -5, इकडे तर काय होतो +5 इज इक्वल्स टू 0. सिंपल. याला म्हणतात कंपेअर. काय म्हणतात, comparing above equation with comparing above equation with कशासोबत, तिथे p दिला म्हणून काय म्हणणार ap² plus bp plus c is equals to 0. we get काय मग a च्या ठिकाणी काय 6, a is equals to 6, b is equals to 3, c is equals to 5. ओके, लक्षात घ्या, अतिशय सिंपल आहे. नंतर पुढचं तुमचं 6 नंबर आणि या क्वेश्चन 3 मधला लास्टचा क्वेश्चन काय आहे तो बघा. x² - 9 is equals to 30. x² - 9 is equals to 30. मग सोपं आहे. काय सांगितलं, राईट हँड साइडला तुमचा 0 पाहिजे. पुन्हा x² हा -9 हा +13 इकडे येताना काय होईल -13 is equals to 0. मग देअरफॉर हा काय होईल तुमचा x² - 9 - 13 -22 is equals to 0. आता इथे परत आपण जो तुमचा क्वेश्चन नंबर 4 बघितला त्याच्या सारखा मधली टर्म इथे दिलेली नाही, मग ती दिलेली नाही तर आपण काय म्हणून दिलं 0. म्हणून x² plus 0x minus 22 is equals to 0. मग काय म्हणणार, comparing given equation with कशासोबत कंपेअर करायचं, गिवन इक्वेशन विथ तुमचं जे दिलेले इक्वेशन ते x दिलाय म्हणून ax² plus bx plus c is equals to 0. ओके, लक्षात आलं, अतिशय सोपं आहे. ax² plus bx plus c we get, मग काय मिळेल आपल्याला a b आणि c च्या व्हॅल्यू मिळतील. ओके, a ची व्हॅल्यू a is equals to काय दिलेलं आहे म्हणजे 1, b is equals to 0 आणि c is equals to -22. अशा प्रकारे हा तुमचा क्वेश्चन इथे संपलेला आहे. म्हणजे जो क्वेश्चन 3 होता तुमचा प्रॅक्टिस सेट 2.1 मधला तो इथे संपलेला आहे. याला पुढे पॉज करून तुम्ही लिहून घ्या. तुमचा जो 4th क्वेश्चन दिलाय तो काय डिटरमाइन whether the values given against each of the quadratic equation are the roots of the equation. म्हणजे जे इक्वेशन दिलंय त्याच्या समोरच्या ज्या व्हॅल्यू दिल्या आहेत, आता याच्यामध्ये x व्हेरिएबल मध्ये ह्या x च्या व्हॅल्यू दिल्या x 1 आणि x -1. ओके, ह्या व्हॅल्यूज त्याच्या रूट आहे की नाही ते आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत, डिटरमाइन करायच्या आहेत. मग कशा डिटरमाइन करायच्या, तर बघा डिटरमाइन करायची ही व्हॅल्यू रूट आहे की नाही आपण याच्यावरती ऍक्टिव्हिटी पण बघितलेली आहे. मग काय करायचं, सिंपल ही जी x 1 व्हॅल्यू आहे ती ह्या इक्वेशन मध्ये पुट करायची. बघा जर आपण पुट केली x 1 जर पुट केली, x² दिलाय प्लस 4x - 5 is equals to 0 दिलाय. मग x च्या ठिकाणी काय पुट करायचं तुम्हाला 1, हा झाला 1² प्लस 4 into 1 minus 5 is equals to 0. 1 चा स्क्वेअर 1, 4 into 1 4 minus 5 is equals to 0. हा 1 plus 4 झाला 5 minus 5 0. 5 minus 5 0 is equals to 0 आलेला आहे. अशा प्रकारे हा जर तुमचा 0 आला, ओके, LHS is equals to तुमची काय आली RHS इथे आलेली असेल तर हा काय झाला तुमचा रूट. बघा आपण रूट्स म्हणजे काय डेफिनेशन बघितली होती, जेव्हा दिलेली व्हॅल्यू आपण त्या फंक्शन मध्ये पुट करतो. ओके,
ती जे पॉलिनॉमियल असेल किंवा इक्वेशन असेल त्या इक्वेशन मध्ये दिलेली व्हॅल्यू आपण पुट करतो आणि ती व्हॅल्यू पुट करून जर आन्सर तुमचं 0 आलं, ती व्हॅल्यू पुट करून जर आन्सर तुमचं काय आलं 0 जर येत असेल तर याचा अर्थ काय, तर दिलेली व्हॅल्यू काय त्या इक्वेशनचं रूट आहे किंवा त्या पॉलिनॉमियलचं रूट आहे. अशाच प्रकारे आपण 1 चं केलं तर -1 पुट करू का, मग 1 चं केलं म्हणजे काय x 1 काय आहे रूट आहे. ओके, तसंच आपण इकडे बघूया x -1 दिला, मग तो जर पुट केला आपण x 1 इथे x -1 पुट करूया. काय तुमचं इक्वेशन x² 4x - 5. x² म्हणजे काय -1 चा स्क्वेअर प्लस 4 * -1 आणि इथे -5. -1 चा स्क्वेअर 1. ओके, 4 * -1 -4. ओके, आणि हा -5. मग काय होईल बघा, करा तुम्ही, येईल का 0. 1 - 4 काय होईल तुमचा 1 - 4 तुमचा -3 आणि हा झाला -5 म्हणजे काय आला -8 तुमचा आलेला आहे. मग हा जर -8 येतोय तो 0 येतोय का नाही, मग तो जर 0 आला असता तर आपण म्हटलं असतं ते काय तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे, पण हे रूट नाहीये आणि x 1 रूट आहे. हे आपल्याला असं कन्सिडर डिटरमाइन करायचंय, पण त्याला लिहायचं कसं ते आपण बघूया. अतिशय सोपं आहे, आपली ऍक्टिव्हिटी ऑलरेडी झालेली आहे. मग आपण बघूया द गिव्हन इक्वेशन इज, आन्सर लिहिताना काय लिहिणार द गिव्हन इक्वेशन इज. जी इक्वेशन तुम्हाला दिली आहे ती काय आहे, द गिव्हन इक्वेशन इज ही आहे x² 4x - 5 = 0. हिला म्हणून आपण इक्वेशन 1 व्यवस्थित घ्यायचं. हिला आपण म्हटलं इक्वेशन 1. नाही दिलं इक्वेशन 1 तरी चालेल, कारण याच्यात काय वेगळे इक्वेशन नाही, पण तरी त्याला लिहायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित ते पडणार आहे. मग काय म्हणणार आता x 1 आपल्याला चेक करायचं आहे त्याचा रूट आहे की नाही. मग काय म्हणणार त्याची व्हॅल्यू पुट करायची. मग काय म्हणणार पुट x 1 in LHS of given equation. जी इक्वेशन दिली आहे त्याच्या LHS मध्ये आपण काय पुट करणार आहे x 1 ची व्हॅल्यू पुट करणार आहोत. मग आपण घेतलं LHS, सॉरी इथे लिहूया b गेट. मग LHS काय आहे आपला LHS LHS आहे तुमचा x² 4x - 5 सॉरी LHS म्हणजे बघतो हा काय आहे तुमचा x² म्हणजे x ची व्हॅल्यू काय तुमची 1² + 4 * 1 - 5. मग काय आहे 1 चा स्क्वेअर 1 + 4 * 1 4 -5. हा झाला 5 - 5 = 0. हा काय तुमचा RHS. मग काय म्हणते तुमचा RHS = LHS. RHS आणि LHS तुमचे दोघं सारखे आले, त्याच्यामुळे काय म्हणणार आपण याला x 1 हा रूट आहे. कशाचा रूट आहे तर दिलेल्या इक्वेशनचा. म्हणणार therefore x 1 is the root of given quadratic इक्वेशन. ओके, जसं आपण थोडंसं आपण थेरॉटिकल लिहिलेलं आहे. आता परत आपल्याला चेक करायचंय जे दुसरं तुम्हाला दिलंय x -1 साठी. मग परत त्याच्यासाठी हेच करणार. ओके, आता इथे पुट म्हटलं x 1. आता काय म्हणणार पुट त्याच्यासाठी परत पुट x काय दिलाय -1 in RHS of given equation we get. म्हणजे दिलेल्या इक्वेशन तुमच्या LHS मध्ये LHS of given equation we get. LHS मध्ये काय करायचं तुम्हाला x -1. मग LHS काय दिली तुम्हाला LHS दिलेली आहे x² + 4x - 5. ओके, मग x ची व्हॅल्यू काय पुट करायची -1. हा तुमचा -1² + 4 * -1 - 5. -1 चा स्क्वेअर काय 1 4 * -1 -4 -5 आणि हा काय तुमचा -8. 1 - 4 -3 -3 - 5 -8 तुमचं आन्सर आलेलं आहे. मग इथे काय आलं तुमचं हे मॅच होतंय का, मग म्हणणार LHS किंवा
RHS is not equals to LHS. मग therefore x is equals to -1. मग रूट आहे की नाही? x is equals to -1 जो आहे तो तुमचा रूट आहे की नाही? इथे काय होता? LHS RHS तुमची सांगितली म्हणून म्हटलं is the root. मग काय म्हणणार? x is equals to -1 is not root of the given quadratic equation. अशा प्रकारे अतिशय सिंपल हे आहे. ओके, याला तुम्ही लिहून घ्या आणि याच्यातून आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 2. लिहून घ्या. अतिशय सोपं आहे, काही अवघड याच्यामध्ये नाही. बघा 4 मधला सेकंड तुम्हाला दिलेला आहे 2m² - 5m. याचा सेकंड दिला आहे 2m² - 5m इज इक्वल्स टू 0 आणि m ची व्हॅल्यू पुट करायला सांगितली तुम्हाला 2 आणि 5/2. ओके, बघा आन्सर काय? द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, ओके, द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय? 2m² - 5m इज इक्वल्स टू 0 तुम्हाला दिलेलं आहे. ओके, याला म्हटलं आपण इक्वेशन 1. आता काय करणार? चेक करायचं m इज इक्वल्स टू 2. तर मग काय म्हणणार? पुट m इज इक्वल्स टू 2 इन above इक्वेशन we get. काय मिळालं आपल्याला? we get काय इक्वेशन दिले? सॉरी, in LHS of above equation. मग LHS काय म्हणजे? LHS is equals to आहे 2m² - 5m is equals to 0. काय दिली? 2m² - 5m. ओके, is equals to 2 याची गरज नाही. मग 2 काय द्यायचा? हा 2. m ची व्हॅल्यू काय करायची? 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 5 इंटू मग 2 चा स्क्वेअर 4 मायनस 5 इंटू 2 झाला तुमचा 10. ओके, 2 4 चा 8. मग 8 मायनस 10 काय आला तुमचा? -2. आपल्याला काय आलं पाहिजे सर? तुमचं 0 आलं पाहिजे. मग इथे म्हणा LHS किंवा RHS is not equals to LHS. Therefore, m is equals to 2 is not root of the given quadratic equation. बघा अतिशय सोपं आहे. आता पुढची व्हॅल्यू काय करायला सांगितली आपल्याला? m is equals to 5/2. पुढची व्हॅल्यू आहे m is equals to 5/2. मग म्हणणार put m is equals to 5/2 in LHS of above equation. LHS of above equation. मग we get LHS is equals to 2m² - 5m. m ची व्हॅल्यू काय पुट करायची? 5/2. इथे 2 into 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 5 into 5/2. अब बघा 2 into ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे 5 चा स्क्वेअर तुमचा येईल 25 आणि 2 चा स्क्वेअर होईल 4 मायनस हा होईल तुमचा 5 into 5/2 मायनस 5 into 5/2. बघा काय होईल? अतिशय सोपं आहे. हा 2 1 जा 2 2 2 जा 4 काय आला? 25/2 मायनस
5 5 जा 25 by 2. 25 by 2 minus 25 by 2 0. काय आला 0 म्हणून काय RHS is equals to LHS. Therefore M is equals to 5 by 2 is the root of given quadratic equation. बघा अतिशय सोपं आहे, काय याच्यामध्ये अवघड असं नाही. हे झाला आपला क्वेश्चन नंबर 4. याला लिहून घ्या आणि आता आपण बघणार तुमचा क्वेश्चन नंबर 5. आता आपण बघतो तुमचा क्वेश्चन नंबर 5. काय म्हटलं बघा क्वेश्चन नंबर 5 मध्ये फाइंड k if x is equals to 3 is a root of equation. काय करायचं, हे इक्वेशन तुम्हाला दिलंय. या इक्वेशनचा रूट काय आहे तुमचा 3 आहे. या इक्वेशनचा रूट काय आहे तुमचा 3 आहे. मग तो रूट जर तुमचा 3 असेल तर ह्या k ची व्हॅल्यू तुम्हाला शोधायची आहे. मग रूट आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू काय येणार इज इक्वल्स टू 0 येणार आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, फक्त ही x ची व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करायची आणि याला सॉल्व करत चालायचं. मग शेवटी राहील तुमचा k आणि तो k आपल्याला शोधायचा आहे. अतिशय सोपं आहे बघा. याच्यामध्ये काही डिफिकल्ट असं नाही. बघा काय दिलं आपल्याला x इज इक्वल्स टू 3 इज अ रूट. कसं सोडवणार, अतिशय सिंपल आहे. बघा x इज इक्वल्स टू 3 तुमचा रूट दिलाय. मग काय करणार, पुट x इज इक्वल्स टू 3 इन द गिवन इक्वेशन. मग इक्वेशन मध्ये पुट केलं, इक्वेशन तुमची kx² मायनस 10x प्लस 3 इज इक्वल्स टू 0. याच्यात तुम्हाला x च्या ठिकाणी काय पुट करायचं आहे 3. म्हणजे हा k into 3 square minus 10 into 3 plus 3 is equals to 0. म्हणजे काय हा k into 3 square म्हणजे काय तो 9k 3 चा स्क्वेअर 9 आणि हा k minus 10 into 3 30 plus 3 is equals to 0. तर minus 30 plus 3 काय होईल तुमचं सबट्रॅक्शन होईल. म्हणजे काय होतो बघा 9k minus 27. 30 minus 3 तुमचा 27 आणि ह्या मोठ्या नंबरचा साइन मायनस तुमचा 27 इज इक्वल्स टू 0. हा मायनस 27 इकडे जाताना होईल तुमचा प्लस 27 आणि हा 9k आहे. ओके, आपल्याला व्हॅल्यू कशी शोधायची सांगितली फाइंड k. मग हा 9 येते इथे मल्टिप्लाय करतो, इकडे जाऊन काय करतो डिवाइड करतो. म्हणजे k ची व्हॅल्यू काय तुमची 3. 9 1 जा 9 3. ओके, अशा प्रकारे ते सोडवायचं आहे. पण त्याला लिहायचं कसं ते आपण व्यवस्थित लिहिणार आहोत. बघा आन्सर मध्ये लिहायचं काय दिलं आपल्याला x is equals to 3 is the root of equation. मग म्हणणार x is equals to 3 is a root of equation. कोणत्या इक्वेशनचं रूट आहे kx² minus 10x plus 3 is equals to 0. Therefore put x is equals to 3 in given equation. X is equals to 3 in the given equation we get. बघा इक्वेशन मी शॉर्टकट लिहितोय, तुम्ही असं लिहू नका, तुम्ही पूर्ण लिहा. in given equation we get म्हणजे काय होईल मग k into 3 square minus 10 into 3 plus 3 is equals to 0. मग 3 चा स्क्वेअर 9 तुम्हाला 9 k minus 10 3 चा 30 plus 3 is equals to 0. पुढे minus 30 plus 3 minus 27 is equals to 0. हा 9k as it is. हा minus 27 इकडे जाताना 27 होईल म्हणजे हा 9k is equals to 27. मग therefore k is equals to 27. हा 9 चे मल्टिप्लाय इकडे जाताना तो डिवाइड झाला 9 1 जा 9 3 जा म्हणजे काय आला तो k is equals to 3. म्हणजे k ची व्हॅल्यू काय आहे तुमची 3 आलेली आहे. ओके, अशा प्रकारे अतिशय सिंपल हे आहे. आता पुढे तुम्हाला दिली ऍक्टिव्हिटी, ती पण अशाच प्रकारची. त्याच्यात पण तुम्हाला म्हटलंय वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन. ही इक्वेशन दिली आहे, त्याचं एक रूट तुम्हाला दिलं -7/5. इथे 3 दिलं होतं, इथे दिलं -7/5. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. अतिशय सोपं आहे. तर मला सांगा जे रूट दिलंय बघा ह्या इक्वेशन म्हणून आपण सोडवू शकतो. x 3 इज द रूट ऑफ इक्वेशन. ओके, तो इथे डॅश डॅश इज द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 5m² + 2m + k.
म्हणजे ह्या इक्वेशनचं रूट कोणतं दिलंय तर बघा वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन इज -7/5 म्हणजे इथे काय तुमचा -7/5 is a root of quadratic equation 5x square plus 2m plus k is equals to 0. मग पुढे काय म्हटलं रूट म्हटल्यानंतर आपण रूट म्हटलं त्याच्यानंतर काय म्हटलं पुट x is equals to 3 मग इथे काय पुट m is equals to -7/5 in equation. मग पुट केली की व्हॅल्यू पुट केली होती इथे x च्या ठिकाणी आपण काय पुट केली होती 3 ची व्हॅल्यू इथे m च्या ठिकाणी काय पुट करणार -7/5 म्हणजे काय येईल -7/5 स्क्वेअर प्लस 2 into -7/5 plus k is equals to 0. मग सिंपल आहे बघा हा काय आहे तुमचा -7/5 ओके इकडे सोडवतो बघा हा 5 into -7 चा स्क्वेअर 49 5 चा स्क्वेअर 25 5 1 जा 5 5 5 जा 25 म्हणजे काय होतं 49/5 म्हणजे इथे काय आहे तुमचा 49/5 ऍक्टिव्हिटी आहे आपण त्याच्यात जास्त लिहू शकत नाही म्हणून आपण इकडे सॉल्व्ह केलं -7 चा स्क्वेअर 49 5 चा स्क्वेअर 25 5 1 जा 5 5 5 जा 25 ओके हे झालं त्याच्यानंतर इथे दिलंय 2 into -7/5 मग 2 into 7 काय होतो 2 into 7 होतो 14 काय होतो तो 2 into 7 होतो 14 परंतु ते -7 म्हणून आला -40/5 plus k is equals to 0. मग मला सांगा आता 49/5 plus -14/5 अतिशय सिंपल आहे काय बघा हा प्लस हा मायनस आहे त्यामुळे हे काय होईल तुमचं मायनस हा अपॉन 5 म्हणजे अपॉन 5 मग 49 - 40 49 - 40 49 - 10 30 आहे 39 - 4 35 म्हणजे इथे काय तुमचा 35/5 मग 35/5 काय होईल तुमचा 7 होईल काय होईल तो 7 5 1 जा 5 5 7 जा 35 अशा प्रकारे होईल म्हणजे इथे काय तुमची व्हॅल्यू काय व्हॅल्यू आली 35/5 म्हणजे काय आली 7 मग 7 plus k is equals to 0 आपल्याला व्हॅल्यू कसली पाहिजे k ची मग हा +7 इकडे जाताना काय होईल तो -7 म्हणजे k ची व्हॅल्यू काय आहे तुमची -7 अशा प्रकारे ही तुमची ऍक्टिव्हिटी इथे संपलेली आहे आणि ऍक्टिव्हिटी सोबतच आपला जो प्रॅक्टिस सेट होता 2.1 तो सुद्धा इथे तुमचा संपलेला आहे अशा प्रकारे बघा हे चॅप्टर जे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर सुरू केलेलं आहे त्याच्यातली तुमची पहिली एक्सरसाइज इथे सॉल्व्ह झालेली आहे आता याच्या पुढे काय दिले तुम्हाला ओके याच्या पुढे दिले सोल्युशन्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे जसे आपले लिनियर इक्वेशन होते त्याचे सोल्युशन आपण वेगवेगळ्या मेथडने बघितले कोणत्या ग्राफिकल असेल तुमचं क्रॅमर असेल किंवा मग तुमचं सबडिव्हिजन असेल एलिमिनेशन असेल ओके त्या मेथडने बघितलं त्याच प्रकारे आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आपण शिकतोय त्याचे सोल्युशन आपल्याला शिकायचे पहिली मेथड फॅक्टरायझेशन मेथड फॅक्टर्स कशा प्रकारे काढायचे ओके त्याच्यावर तुमची एक्सरसाइज 2.2 आहे अतिशय सोपं म्हणजे उद्या पुढचा जो आपला असणार आहे त्याच्यामध्ये फॅक्टरायझेशन मेथड आणि 2.2 एक्सरसाइज तुमची कंप्लीट होणार आहे त्याच्यानंतर सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड स्क्वेअर कम्प्लीटिंग करून कसं करायचं ते पण आपल्याला बघायचं त्याच्यावरती पण 2.3 एक्सरसाइज आहे ती पण तुमची लगेच संपून जाईल अतिशय सोपे टॉपिक आहे त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे तुमचा फॉर्म्युला फॉर सॉल्विंग अ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करायचे ओके ते पण सोपं आहे तुमचं त्याच्यावरती तुमची 2.4 एक्सरसाइज आहे त्याच्यानंतर नेचर ऑफ रूट्सचे नेचर म्हणजे तुमचे रूट्स इमॅजिनरी असतील रिअल असतील ओके इक्वल आणि रिअल असतील नेमकं काय असतं ते आपल्याला पुढे बघायचं आहे द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अशा प्रकारे पुढचे पॉइंट आपल्याला बघायचे आहे तर बघा 2.1 एक्सरसाइज आपली इथे झालेली आहे तर तुम्ही हे जे प्रॉब्लेम्स आहेत 2.1 वरचे ते व्यवस्थित लिहा ओके प्रॉब्लेम सेट मध्ये काही प्रॉब्लेम असतील 2.1 वरती डिपेंड तर ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा ओके आणि जी लिनियर इक्वेशनची प्रॉब्लेम सेट होती ती पण तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे स्वतः काही प्रॉब्लेम आला काय अडचणी आल्या तर मला सांगा मग मी तुमच्याकडून ती सॉल्व्ह करून घेणार आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये